नमस्कार. वृद्धी सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मी आपल्या सर्वांचं आज या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. वृद्धी सॉफ्टवेअर मध्ये आपण ऑनलाईन ऍडमिशन सिस्टमचा वापर करून ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं सबमिट करायचं, ऑनलाईन पेमेंट कसं करायचं याची माहिती देण्यासाठी 2 पार्ट मध्ये मी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे. आपण समजून घेऊया की ऑनलाईन ऍडमिशन सिस्टम आपल्याला कशी वापरायची आहे, आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे. त्याकरता आपण सर्वात पहिले महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती आपण व्हिजिट करावी. महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ऍडमिशन असा एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर आपण क्लिक करावं. जसं या ठिकाणी आपल्याला दिसतोय की न्यूज अँड इव्हेंट मध्ये आपल्या महाविद्यालयाने इथे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ऍडमिशन हा मेनू दिलेला आहे. तर आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढचा जो स्क्रीन आपल्याला दिसेल तो महाविद्यालयाचा ऑनलाईन ऍडमिशन सिस्टमचा स्क्रीन आपल्याला दिसेल. या ऑनलाईन ऍडमिशन सिस्टमचा स्क्रीनचा ऍड्रेस जो आहे, URL जो आहे तो आपल्याला इथे ऍड्रेस बार मध्ये दिसतोय. या होम स्क्रीनवरती आपल्याला अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत, जसे स्टुडंट रजिस्ट्रेशन, स्टुडंट लॉग इन, स्टाफ लॉग इन, टीचर लॉग इन, देन फॉरगेट आयडी, फॉरगेट पासवर्ड. या सगळ्या ऑप्शनचा वापर करून विद्यार्थी रजिस्टर करू शकतो, विद्यार्थी लॉग इन करतो. त्याचप्रमाणे कॉलेजचा स्टाफ लॉग इन करून त्यांच्या अखत्यारीतील सगळी कामं करतात आणि टीचर लॉग इन करून त्यांना असाइन केलेले सगळी कामं ते करू शकतात. अशा पद्धतीने या सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन मेनू दिलेला आहे. त्याचसोबत आपण नोटिसेस हा एक मेनू दिलेला आहे. नोटिसेस या मेनूचा वापर करून आपण महाविद्यालयाने नोटीस बोर्डवरती ज्या काही नोटिसेस दिलेल्या असतील त्या सगळ्या बघू शकतो. उदाहरणार्थ महाविद्यालयाने जर कधी ऑनलाईन मेरिट लिस्ट पब्लिश केलेली असेल तर ही मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी व्ह्यू नोटिसेस मधून बघायला मिळते. व्ह्यू नोटिसेस मधून कॉलेजच्या नोटीस बोर्डवर, डिजिटल नोटीस बोर्डवरती ज्या काही नोटिसेस असतील त्या आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये या महाविद्यालयाने आपण बघत आहोत की मेरिट यादी पब्लिश केलेली आहे. जर महाविद्यालयाने मेरिट यादीवर आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली असेल तर आपल्याला मेरिट लिस्ट व्हेरीफाय करून चेक करून आपलं नाव मेरिट लिस्ट मध्ये आहे की नाही याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता इथे व्ह्यू नोटिसेस मध्ये जाऊन आपण मेरिट यादीचा आढावा घेऊ शकतो. जर मेरिट यादीमध्ये नाव असेल तर आपल्याला आपल्या नावापुढे CNF असा शब्द मिळतो. CNF या लिजंडचा अर्थ आहे मेरिटेड. जर आपल्या नावापुढे WL दिसलं तर आपल्याला WL म्हणजे वेटिंग लिस्टेड असा त्याचा अर्थ आपण समजावं. या मेरिट यादीमध्ये मेरिट सिरियल नंबर आहे, नंतर ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकंट नाव आहे, मेरिट फॉर्म नंबर आहे, मीडियम आहे आणि त्याचे पर्सेंटेज जे काय असतील ते. अशा पद्धतीने ही मेरिट यादी आपल्याला कॉलेजच्या नोटीस बोर्डवर पाहायला मिळते. या मेरिट यादीचा आपण रेफरन्स घेऊन ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये असतील तेच फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरतील. वेट लिस्टेड विद्यार्थी हे ऍप्लिकेशन फॉर्म इतक्यात भरणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. ही पहिली मेरिट यादी संपल्यानंतर महाविद्यालयातर्फे वेळोवेळी दुसरी व तिसरी व चौथी अशी मेरिट यादी लावण्यात येत असते. त्यामुळे आपलं जर नाव वेट लिस्टिंग असेल तर होऊ शकतं की पुढच्या मेरिट यादीमध्ये, सेकंड मेरिट लिस्टमध्ये आपण मेरिटेड म्हणून येऊ शकता. आपल्याला या ठिकाणी अकॅडमिक डिटेल्स मधून ऍडमिशन आणि मेरिट फॉर्म भरण्याचे शेड्यूल्स या ठिकाणी कळू शकतात. त्यासाठी आपण इथं क्लिक केलं तर आपण या संबंधित महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या क्लासच्या ऍडमिशन्स आणि कोणकोणत्या क्लासचे मेरिट फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि सुरू होणारी काय काय तारीख आहे हे सगळं या ठिकाणी आपल्याला एका क्षणात माहिती मिळू शकते. मेरिट लिस्ट बघितल्यानंतर आणि अकॅडमिक डिटेल्स मध्ये ऍडमिशनचे मेरिट शेड्यूल्स वगैरे बघितल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करायचं असतं. रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्या इन्फॉर्मेशन म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी अतिशय काटेकोरपणे वाचायचे आहेत आणि त्यांचं पालन करायचं आहे. आपल्याला मेरिट फॉर्म भरत असताना आपल्याला काही डॉक्युमेंट स्कॅन करून सिस्टम मध्ये अपलोड करावे लागतात. हे डॉक्युमेंट स्कॅन करत असताना यांचा फाईल फॉर्मॅट JPEG किंवा PNG असा असावा आणि कुठल्याही फाईलची साईज ही 500 KB पेक्षा जास्त नसावी. जेवढी साईज कमी असेल तेवढ्या लवकर आपला अपलोडिंग होईल, तेवढा लवकर फॉर्म हा आपला प्रोसेस करता येतो.
अशा पद्धतीने आपल्याला पूर्वतयारी करणं ही गरजेचं असतं. हा रजिस्ट्रेशन करत असताना आपण या ठिकाणी क्लिक टू कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यावरती पुढच्या पेजवरती आपल्याला सिस्टम घेऊन जाईल. या ठिकाणी वरती दिलेल्या इन्स्ट्रक्शन आपण काटेकोरपणे वाचाव्या, त्याचं पालन करावं आणि आपलं नाव हे वेबसाईटवरती रजिस्टर करा. नाव रजिस्टर केल्यानंतर आपण इथे भरलेल्या मोबाईलवर व आपण इथे भरलेल्या ईमेल आयडी वरती आपला युजर आयडी आणि पासवर्ड हा पाठवला जातो. या पासवर्डचा वापर करून आपण लॉग इन करायचं असतं. लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढील ऑप्शन्स हे ऑनलाईन पोर्टलमध्ये दिसतात. लॉग इन केल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण मेरिट फॉर्म भरू शकतात किंवा ऍडमिशन फॉर्म भरू शकतात. एका वेळी एकदा मेरिट फॉर्म भरला तर आपल्याला सेकंड मेरिट लिस्ट साठी पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसते. फॉरगेट आयडी पासवर्ड वापरून आपण ऑलरेडी जर रजिस्टर मागच्या वर्षी wruddionline.com वरती होता आणि आपला युजर आयडी पासवर्ड आपण जर विसरला तर इथं फॉरगेट आयडीचा उपयोग करून आपला पासवर्ड आणि आपला आयडी आपण रिकव्हर करू शकतो. अशा पद्धतीने आपण हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढील टप्पा हा आपला लॉग इन करण्याचा आहे. तर या ठिकाणी मी आता लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर आता या ठिकाणी हा माझा स्टुडंट डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी माझं नाव दिसत आहे आणि या डॅशबोर्डच्या बाजूला पेमेंट अँड ब्रोशर मेनू आहे. हा अत्यंत महत्वाचा मेनू आहे. आपण फॉर्म भरल्यानंतर आणि कॉलेज प्रशासनाने तो अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला बँकेचं पेमेंट केल्यानंतर जर बँक पेमेंट रिसीट आपल्याला SMS द्वारे त्याची इंटिमेशन आली नाही किंवा मेलवर बँकेची रिसीट आली नाही तर आपण या ठिकाणाहून ती बँकेची रिसीट प्रिंट करू शकता. त्याचप्रमाणे आपण ब्रॉशर कोड खरेदी करण्यासाठी जर पेमेंट केलेलं आहे आणि ते पेमेंट करूनही आपल्याला SMS मिळाला नाही किंवा ईमेलवर ब्रॉशर कोड मिळाला नाही तर या मेनूमधून आपण आपला ब्रॉशर कोड हा जाणून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण हा मेनू वापरून ब्रॉशर कोड खरेदी करणे, ब्रॉशर कोड व्ह्यू करणे इत्यादी कामे करू शकता. त्यानंतर एकदा ब्रॉशर कोड खरेदी केल्यानंतर आपल्याला ऍडमिशन फॉर्म भरायचा असतो किंवा मेरिट फॉर्म भरायचा असतो. मेरिट फॉर्म जर भरलेला असेल आणि आपला जर मेरिट फॉर्मच्या यादीमध्ये मेरिटेड स्टुडंट म्हणून जर आपलं नाव आपल्याला दिसून आलं असेल तर आपण पुढील टप्पा म्हणजे ऍडमिशन फॉर्म भरणे हा आपण पूर्ण करायचा असतो. ऍडमिशन फॉर्म भरत असताना आपण आपला हवा तो सेक्शन आपण सिलेक्ट करायचा असतो. एक गोष्ट या ठिकाणी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यावी की ज्यावेळी आपण ऍडमिशन फॉर्म वरती क्लिक करतो आणि क्लास सिलेक्ट करतो तर क्लास सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हवा तो वर्ग इथून सिलेक्ट करायचा असतो आणि क्लिक टू कंटिन्यू केल्यानंतर पुढील पानावरती आपल्याला पुढील पेजवरती आपल्याला तो ब्रॉशर कोड जो आपण खरेदी केलेला असेल तो इथे व्हेरीफाय करायचा असतो. समजा तुम्ही पहिल्यांदा इथे लॉग इन केलेलं असेल आणि ब्रॉशर कोड तुमच्याकडे नसेल तर ब्रॉशर कोड बाय हा ऑप्शन आपण वापरायचा असतो. बाय ऑप्शन वापरून आपण पेमेंट गेटवेवर जायचं. पेमेंट गेटवेवर गेल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी योग्य तो पेमेंट करण्याचा पर्याय निवडायचा असतो आणि तो पर्याय निवडून आपल्याला सर्व डिटेल्स भरून पे बटनवरती क्लिक करायचं. आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं तर आपल्याला मेसेजद्वारे आणि ईमेलद्वारे ब्रॉशर कोड हा आपल्याला मिळतो. पेमेंट करत असताना 2-3 गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत की नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा UPI वॉलेट यापैकी कुठल्याही माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो. UPI किंवा वॉलेटमधनं पेमेंट जर केलं तर त्याला कमीत कमी 4 दिवस कॉलेजच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होण्यासाठी लागतो. इमिजिएटली कदाचित UPI किंवा वॉलेटमधून पेमेंट करणाऱ्यांना ब्रॉशर कोड कदाचित मिळत नाही तर त्यावेळी त्यांना 3 ते 4 दिवसाचा वेटिंग पिरियड आल्यावर. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मधून तुम्ही पेमेंट करत असताना क्रेडिट कार्ड सिलेक्ट केलं तर इथे क्रेडिट कार्डचेच डिटेल्स भरा, डेबिट कार्डचे डिटेल्स भरू नये. आपल्या हातात असलेलं कार्ड हे क्रेडिट कार्ड आहे का डेबिट कार्ड आहे याची पूर्ण खात्री करा. अनेक वेळा आपले पेमेंट अटेम्प्ट हे फेल्युअर होतात. याचे मुख्य कारण आपल्या मॅन्युअल मिस्टेक्स ह्या असतात. कारण याच्यात अनेक वेळा असं होतं की या पेजवर आपण जास्त वेळ इथं तसंच काहीही काम न करता हे पेज आपल्या समोर जास्त वेळ तसंच ठेवलं आयडियल पोझिशनला तर आपला सेशन हा एक्सपायर होतो आणि मग आपण भरलेले सगळे डिटेल्स बरोबर असून देखील आपल्याला पेमेंट फेल्युअर असा मेसेज बँकेच्या सर्व्हरकडनं मिळतो.
आपण पेमेंट गेटवेवरती या ठिकाणी एकदा लॉन्च झाल्यानंतर वृद्धी सॉफ्टवेअरच्या सर्व्हरचा कंट्रोल पूर्णपणे हा ब्रेक झालेला असतो. या पेमेंट गेटवेच्या पेजवरनं आपलं सर्व कम्युनिकेशन हे बँकेच्या सर्व्हरशी केलं जात असतं. कन्सेप्ट लेवलला हे समजून घ्यावं की एकदा आपण पेमेंट गेटवेवर आला की पेमेंट गेटवे आणि तुमची बँक आणि कॉलेजची बँक या तिघांमध्येच त्याचं कनेक्शन असतं. वृद्धी सॉफ्टवेअरच्या सर्व्हरशी त्याचं कुठलंही कनेक्शन नसतं. आपण पेमेंट गेटवेवरती येत असताना आपला फक्त वर्ग, आपला रजिस्ट्रेशन ID आणि आपली फी एवढ्याच गोष्टी फक्त पेमेंट गेटवेकडे आपल्या पाठवल्या जातात, या स्क्रीनवर पाठवल्या जातात आणि इथून पुढे तुमचं सर्व इंटरॅक्शन हे पेमेंट गेटवेच्या सर्व्हरवरती होत असतं. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे आपल्याला पेमेंट करत असताना काही फेल्युअर मेसेज आला किंवा काही सक्सेसफुल मेसेज आला तर हा सर्व मेसेज हा पेमेंट गेटवे आणि बँक सर्व्हर यांच्यातल्या कम्युनिकेशनचा इफेक्ट असतो. वृद्धी सॉफ्टवेअरचा त्याच्याशी कुठलाही अर्थार्थी संबंध नसतो. आपलं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर बँकेचा सर्व्हर पेमेंट गेटवेच्या माध्यमातून आपलं पूर्ण कंट्रोल परत वृद्धी सॉफ्टवेअरच्या सर्व्हरला पाठवतो आणि तिथे तुम्हाला तुमची रिसीट ही आम्ही जनरेट करून देत असतो. अशा पद्धतीचं हे पेमेंट गेटवेचं काम आहे. आपण पेमेंट गेटवेमधून पेमेंट भरत असताना इथे नाव विचारलेलं आहे तर ते कार्डवरचं नाव न टाकता ऍडमिशन फॉर्मवरचं नाव टाकतात. अशा अनेक मोठमोठ्या चुका आपल्याकडनं होतात, त्या कृपया टाळाव्या. म्हणजे आपलं पेमेंट अटेम्प्ट हे सक्सेसफुल होईल. आणि जर आपल्या खात्यातनं कोणतीही रक्कम डिडक्ट झालेली आहे आणि आपल्याला समोर पेमेंट फेल्युअर असा मेसेज आलाय तर घाबरून जाऊ नये. अशा वेळी आपली रक्कम 24 तासाच्या आत बँकेच्या सर्व्हरकडनं ऑटोमॅटिकली आपल्या खात्यात जमा केली जाते. या पूर्ण रिफंडमध्ये कोणतंही मॅन्युअल इंटरव्हेन्शन नाही आहे. त्यामुळे ही संपूर्ण डिजिटाइज सिस्टम ही रोबोटिक पद्धतीने, कम्प्युटरायझेशन पद्धतीने, सिक्युअर्ड पद्धतीने काम केली जाते. आणि जर अशा वेळी 48 तासानंतर देखील एखाद्या वेळी आपल्याला जर आपलं पेमेंट मिळालं नाही तर आपण आपल्या बँकेशी संपर्क साधावा. जर आपलं खातं कोऑपरेटिव्ह बँकेत असेल तर कोऑपरेटिव्ह बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे मधनं आपण पेमेंट करत असताना आपलं पेमेंट कॉलेजच्या अकाउंटला कमीत कमी 7 दिवसानंतर पोहोचतं. तेही वर्किंग 7 डेज. मध्ये सुट्टी आली तर तो पिरियड वाढतो. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेमधनं आपण पेमेंट करत असताना आपलं खातं कोऑपरेटिव्ह बँकेत असताना आपल्याला डिले झालेला दिसतो. मग आपलं पेमेंट फेल्युअर जरी झालं असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये खूप उशिरा जमा होतं. अशा पद्धतीने हे सर्व सिस्टम कार्यरत असल्यामुळे याच्यात अनेक पॅरामीटर्स इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे पेमेंट करताना कोणीही आणि कोणाचंही पेमेंट अडकलंय तर ते वृद्धी सॉफ्टवेअरकडे अडकलंय असं आपण कृपया समजू नये. धन्यवाद.